मित्रांनो, आज मी गावाकडे आमच्या मळ्यात दूध न्यायला आलोय. आणि मळ्यात यायचं म्हटलं की हा वडा पार करून यायला लागते. आता पाऊस कमी आहे, त्यामुळे वड्यात पाणी पण कमी आहे. जर पावसाळा असला की गाडी बाहेर लावून चालतच यायला लागते गुडघाभर पाण्यातनं. हा असाच वडा खाली वारणा नदीला जाऊन मिळतोय. आणि हे बघा, वड्याच्या काठाला कसं देशी केळीचं झाड उगवलंय मस्तपैकी. एकदम भारी वातावरण असते मळ्यात आमच्या. असे प्रत्येकाने आपले आपले शेणखताचे कसे ढीग मारलेत बघा, रोजचं जे साठतंय ते. आणि आमची पूर्ण शेती या शेणखतावरच चालते. आम्ही जास्त रासायनिक खतं वापरायचा प्रयत्न करत नाही. आणि आमच्या पूर्ण भावकीचा मिळून हा मळा आहे. आणि या सगळ्या भावकींच्या मध्ये मिळून ही आमची विहीर आहे अशी बघा. पूर्ण दगडात बांधकाम आहे या विहिरीचं. ना सिमेंट ना चुना, फक्त दगड एकमेकावर ठेवून झालेलं बांधकाम आहे. हे तुम्ही बघू शकता, हे बघा. आणि ह्याच्या पायऱ्या पण बघा, फक्त दगड एकमेकावर ठेवून केलेलं आहे ते. तरीसुद्धा कित्येक वर्ष तसंच्या तसं आहे ते. हे जनावरांच्या पाण्याची सोय म्हणून बाहेर हौद बांधलेला आहे हे. आणि इथे हे बघा, पूर्वीची तुम्ही मोठ सिस्टीम बघू शकताय. ज्यावेळी इलेक्ट्रिसिटी ते नव्हती त्यावेळी ह्या रस्त्या घालून का नाही बैलाला झोपून ह्यातनं पाणी वर पाडलं जायचं इकडे. पाणी स्वच्छ केवढं आहे बघा. आम्ही हेच पाणी प्यायला पण वापरतोय आणि जनावरांना पण प्यायला वापरतोय. तुम्ही बघू शकताय. आणि हे आमचं घर आहे बघा. आता ह्यात आम्ही हे आमचं काका, मी येणार आहे म्हटल्यावर दुधाची कितली रेडी ठेवल्या. हे आमच्या अशा 3 गाया आणि एक म्हैस आहे फक्त दुधापुरती. आणि हातानं धार काढलेल्या दुधामुळे कसला फेस आलाय बघा. आणि आज मी 2 लिटर दूध सांगितलं होतं चुलत्यांना. घरात आज दिवाळीला सगळे आल्यात म्हणल्यावर जास्त दूध लागतंय जरा. मग ही आमची 1 लिटर मापाची कितली आहे. हे 2 लिटर दूध घेऊन जायचं घराकडं परत. आता गावाकडे आली की मला लय भारी वाटते मळ्याकडे यायला. मग मी सगळ्यांना सांगतोय मीच जाऊन दूध घेऊन येतो म्हणून. हे बघा, प्युअर दूध हातानं काढल्यामुळे केवढा फेस आलाय त्याला. 2 लिटर दूध नेऊन पहिल्यांदा मी ताज्या दुधाचा, आकडी दुधाचा चहा बनवतोय. लय भारी लागतोय मला प्यायला. आणि भले मळ्याकडे आमच्या रस्ते वगैरे जरी सोय नसली तरीसुद्धा आमची चुलते बघा आधुनिक यंत्रणा वापरतात धार काढायला. येताना मला बघा हे आमच्या गावाकडे कंपल्सरी दिसणारं दृश्य आहे. कारण आमच्याकडे शर्यतप्रेमी लय आहेत. मग प्रत्येकजण आपल्या आपल्या घोड्याला 1 तास तरी असं सरावासाठी पळवत असते बाहेर. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.